राजगुरुनगर येथील विमुक्त भटक्या जातीतील गोसावी समाजातील 2 लहान मुलींवर अत्याचार करून त्यांची हत्या करण्यात आली। त्या निषेधार्थ महाराष्ट्रातील सर्व भटका समाज एकत्रित होऊन लढा दिला। त्यावेळी खेडचे आमदार श्री बाबाजी काळे, माजी आमदार दिलीप शेठ मोहिते, श्री अतुल देशमुख, सौ विजयताई शिंदे, विजय डोळस, किरण आहेर, अजय चव्हाण असे अनेक राजगुरुनगर मधील अनेक सामाजिक कार्यकर्ते, पत्रकार व ग्रामस्थ यांच्या सहकार्याने व पुढाकाराने लढा यशस्वी झाला। यावेळी विधानसभा सभापती नीलमताई गोरे, महाराष्ट्र राज्य महिला आयोगाच्या माननीय रुपालीताई चाकणकर यांनी पीडित कुटुंबाला सांत्वनपर भेट दिली असता सदर खटला फास्ट ट्रॅक कोर्टात चालवण्यात यावा व पीडित कुटुंबांना शासनातर्फे मदत करावी, तसेच अशा घटना महाराष्ट्रात कुठेही घडू नये यासाठी उपाययोजना सुचवल्या। त्याचबरोबर शिरूर लोकसभा मतदारसंघाचे माजी खासदार माननीय शिवाजीराव दादा आढळराव पाटील यांना भेट दिली। त्याच वेळेस महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री व सध्याचे उपमुख्यमंत्री माननीय एकनाथजी शिंदे साहेब हस्ते त्यांनी सदर पीडित कुटुंबियांना रोख 5 लाख रुपये मदत म्हणून दिली व त्या कुटुंबियांना योग्य न्याय तसेच त्यांना राहण्यासाठी घरकुल देण्याचे आश्वासन दिले। वैदू समाजाचे महाराष्ट्र राज्याचे कार्याध्यक्ष श्री नारायण शिंदे व कार्यकर्त्यांनी खेड पोलीस स्टेशनला निवेदन देऊन पीडित कुटुंबियांना न्याय मिळावा, आरोपीला फाशी द्यावी, तसेच SC/ST च्या धर्तीवर भटक्या समाजाला अॅट्रॉसिटी दर्जाचे संरक्षण कवच मिळावे असे अनेक समाजाच्या मागण्या निवेदनात मांडण्यात आले। यावेळी गोसावी समाजाचे राज्य अध्यक्ष श्री संजयजी कदम, वैदू समाजाचे महाराष्ट्र कार्याध्यक्ष व माजी सरपंच श्री नारायण शिंदे, जामखेडचे वंचित बहुजन आघाडीचे राज्य प्रवक्ते व राज्य कार्यकारिणी सदस्य ॲडव्होकेट डॉक्टर अरुण जाधव, हडपसरचे किशोर शिंदे, उषा वाखारे, श्री अशोक गिरी, महाराज साखरे, श्री राजेश गोसावी, उमा जाधव, लता सावंत, श्री वज्रा लोखंडे आणि असे अनेक भटक्या विमुक्त जातीतील सामाजिक कार्यकर्ते, पदाधिकारी उपस्थित राहून सदर पीडित कुटुंबियांना न्याय मिळवून देण्याचे काम केले। सर्व कार्यकर्त्यांचे मनापासून धन्यवाद। अजिंक्य महाराष्ट्र न्यूज सोबत मुख्य संपादक संतोष लांडे।